महाकारुणिक प्रतापन सम्यक भगवान बुद्धांनी वाक्यात धम्मावर आढळलेला पूर्वी संघ यांना शिवा संचांपना तसेच परमपूज्य गोवी सर्व डॉक्टर आंबेडकर यांना शिवा संचांपना आणि उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान पाठोपाठ यांना मंजूर मिळते. तर आजचा जो भाग आहे कोणता भाग दुसरा भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी पहिलं प्रकरण आहे इतराच्या मताने बुद्धाने काय शिकवले म्हणजे दुसऱ्याच्या मतानुसार बुद्धाने काय शिकवले जे काही इतर लोक आहेत त्याच्या मतानुसार बुद्धाने काय शिकवले असा त्याचा भाग. तर भगवान बुद्धाची शिकवण कोणती त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयात किंवा बौद्ध धर्माच्या अभ्यासकात एक मत नाही म्हणजे कोणतेही दोन अभ्यासक घेतले किंवा अन्याय घेतले त्याचं एक मत आपल्याला कधीच भेटणार नाही. काहीच्या मते समाधी हा त्याचा शिकवणीचा मुख्य गाव आहे म्हणजे काही लोक म्हणतात समाधी शिकवली समाधी पाहून काय. काहीच्या मते विपश्यना म्हणजे एक प्रकारची प्राणायाम महत्वाचा आहे. काहीच्या मते बौद्ध धर्म म्हणजे केवळ दीक्षिताने द्यायचा गुप्त मंत्र आहे तर इतरांना तो एकसारखा उपेक्षून उघडपणे सांगितलेला धर्म म्हणजे गुप्तपणे म्हणजे दीक्षितांना म्हणजे जे लोक दीक्षित झाले म्हणजे उपासक किंवा भिक्षू बनले त्यांना फक्त तो मंत्र सांगायचा असा धर्माचा आहे. तर अशा पद्धतीने काही लहान ते उघडपणे सांगायचं त्याच्यामध्ये लपवण्याची गोष्ट नाही अशा पद्धतीने काही लोकांचं मत आहे. काहीच्या मते एक उच्च दर्शन पद्धती आहे म्हणजे अशी एक दर्शन पद्धती आहे. काहीच्या मध्ये तो केवळ गूढवाद आहे म्हणजे रहस्यवाद आहे. काहीच्या मध्ये ते ऐहिक जीवनापासून स्वार्थी पलायन आहे म्हणजे आपल्याला गृहस्थ जीवनापासून काय आहे पळून जाणे असा त्याचा भाग आहे असे काही लोक म्हणणारे लोक आहेत. काहीच्या मते हृदयातील सर्व वासना आणि भावना याचा पद्धतीत निरोध शिकवणारे ते शास्त्र आहे. तर काही लोक म्हणतात काय आहे की आपल्या हृदयामध्ये जे काय वासना आहे त्याचा निरोध कसं पद्धतशीरपणा करायचं हे भगवान बुद्ध शास्त्र आहे. बौद्ध धर्मासंबंधी आणखी पुष्कळ भिन्न मताचा संग्रह करता येईल. ही भिन्न मतता आश्चर्यकारक आहे. आता यापैकी तुमचं कोणतं आहे यापैकी तुमचं कोणतं मत आहे भगवान बुद्धाचा धर्म म्हणजे कोणता मत आहे यापैकी तुमचं मत आहे का नाही कोणतं मत आहे कोणतंच नाही. तर ही भिन्न मता आश्चर्यकारक आहेत. यापैकी काही मते एकांगिक विचारवंताची आहेत असे लोक म्हणजे त्यांना बौद्ध धर्माचे सार समाधी विपश्यना किंवा दीक्षित प्राप्त होण्याचा गुप्त मंत्रात आहे असे त्यांना वाटते. आता काही लोक त्यांना एकांगिक विचार आहे म्हणजे एका बाजूने फक्त विचार करणार आहे त्यांना काय वाटते की भगवान बुद्धाचा असा धर्म काय आहे एकांगिकपणाचा आहे. एकांगिकपणा म्हणजे कोण जसे की काही लोक फक्त भगवान बुद्धाचा सार पकडत असते काही लोक फक्त धर्माची साधनात पकडत असते जसं काही लोक विपश्यना करतात ते काही लोक जसं दीक्षित लोक आहेत त्यांना अशा पद्धतीचे काही लोक आहेत त्यांना एकांगिक पागते म्हणजे एकाच बाजूचा भाग विचार करणारे लोक असतात. दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकाने बौद्ध धर्मासंबंधी जे काही लिहिले त्या बहुसंख्य लेखकाचा परिणाम होय. या लेखकाचा बौद्ध धर्म हा मूळ अभ्यासक विषय नसतो त्याचा त्या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरूपाचा असतो. तर अशा पद्धतीने काही लोकांचे मत असे सुद्धा बनले गेले आहेत कारण इथं प्राचीन काळापासून बौद्ध धर्मावरती काहीतरी साहित्य लिहिण्यात आले आणि ते साहित्य लिहिण्यामुळे बौद्ध धर्म मान्यवाल्यावरती बौद्ध धर्म जाणण्यावाल्यासाठी त्याच्या मनावर असा परिणाम झाला आहे. तर त्यांच्या लेखनातून म्हणजे जे साहित्यिक लोक आहेत त्यांच्या लेखनातून असा पर्यंत त्यांच्या मनावर परिणाम झाला. हे साहित्यिक लोक हे लेखक लोक काय आहे खरे पाहता ते बौद्ध धर्माचे अभ्यासक नाही आहे तर ते फक्त काय आहे ते केवळ आकस्मिक आणि नैसर्गिक स्वरूपाचे आहेत म्हणजे वरतूनच त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत अशा परिस्थिती आहे ना. विशिष्ट घटनेवरच महत्व देण्याचा अशा पद्धतीचे अभ्यासक असतात ते. त्यापैकी कोणीही बौद्ध धर्माचे अभ्यासक नसतात. आता यापैकी कोणीही बौद्ध धर्माचे अभ्यासक नसतात. धम्माचा उद्गम आणि विकास याचा विचार करणारे जे मानसशास्त्र त्याचेही अभ्यासक नसतात. काय आहे
की धम्माचा उगम म्हणजे धम्म कसं उत्पन्न झाला आणि त्याचा विकास कसा झाला याचे अभ्यासकही हे नसतात. प्रश्न असा उद्भवतो की भगवान बुद्ध काही सामाजिक संदेश द्यायचा नव्हता काय? भगवान बुद्धाला काही सामाजिक संदेश सांगायचा होता काय असा प्रश्न निर्माण होतो. तर मग या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौद्ध धर्माचे विद्यार्थी दोन मुद्द्याचा हवाला देतात. आता भगवान बुद्धाला समाजासाठी काय सांगत होतं का, संदेश देत होतं का? अशावरती जे अभ्यास करणारे लोक आहेत ते दोन मुद्द्यावरती जास्त भर देतात. कोणते दोन मुद्दा? बुद्धाने अहिंसा शिकवली है ना, दुसरा बुद्धाने शांती शिकवली. या दोन मुद्द्यावरती लोक जास्त भर देत असतात. त्यांना आणखी असे प्रश्न केले की भगवान बुद्धाने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय, म्हणजे त्याच्याविषयी काही संदेश दिला काय असा दुसरा प्रश्न केल्यानंतर त्यातून प्रश्नामध्ये होता भगवान बुद्धाने न्याय शिकवला काय, भगवान बुद्धाने प्रेम म्हणजे मैत्री शिकवली काय, भगवान बुद्धाने स्वातंत्र्य शिकवले काय, भगवान बुद्धाने समता शिकवली काय, भगवान बुद्धाने बंधुत्व शिकवली काय, भगवान बुद्धाने कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकते काय? भगवान बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकते का? हो की नाही? ओके, माहितच नाही. आपण ग्रंथ तर वाचला आहे की नाही, तरी पण माहितच नाही आहे की नाही. तर कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकते का असा जर प्रश्न विचारला तरी बौद्ध धर्माची चर्चा करताना हे प्रश्न प्राय किंचितच उपस्थित केले जातात. म्हणजे असे प्रश्न फार किंचित प्रश्न उपस्थित करत जातात. मग माझे असे उत्तर आहे की भगवान बुद्धाला एक सामाजिक संदेश द्यायचा होता. तो वरील सर्व प्रश्नाचे उत्तर देतो, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकाने आपल्या लेखनात अगदी गाडून टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेब म्हणतात की माझं असं मत आहे की भगवान बुद्ध या सर्वांचे काय करतात, उत्तर देतात है ना. अशा पद्धतीने या सर्वांचे उत्तर देतात. पण हे आधुनिक काळाचे जे लेखक आहेत त्यांनी या प्रश्नाला जास्त महत्व दिलेलं नाही. फक्त दोन प्रश्नाला जास्त महत्व देतात. कोणत्या? भगवान बुद्धाने काय शिकवली? अहिंसा शिकवली. भगवान बुद्धाने शांती शिकवली. या दोन प्रश्नाला जास्त महत्व देत असतात. बाकी प्रश्नाला तेवढं महत्व देत नाही असं बाबासाहेब इथं म्हणतात. आता प्रकरण दुसरं काय आहे? भगवान बुद्धाने स्वतः केलेले वर्गीकरण. भगवान बुद्धाने स्वतः वर्गीकरण म्हणजे धर्माबद्दल काही गोष्टी सांगितल्या. काय सांगितले गेलं नाही? भगवान बुद्धाने आपल्या धर्माचं एक वेगळे वर्गीकरण केलं नाही. म्हणजे आता जेवढे काही धर्म आहेत त्या धर्मापासून भगवान बुद्धाने आपल्या धर्माला काय केलं नाही? वेगळं वर्गीकरण केलं नाही. काय केलं नाही? पहिल्या वर्गाला त्याने धम्म ही संज्ञा दिली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या धर्माचे काय केलं? वर्गीकरण केलं नाही. पहिल्या वर्गाला भगवान बुद्धाने काय केलं नाही? धम्म ही संज्ञा दिली. त्याने नवा वर्ग नेमला आणि त्याला अधम्म असे नाव दिले. तथापि तो धम्म याच नावाने ओळखला गेला. आता भगवान बुद्धाने त्यातला अधम्म केला बाजूला, एक वर्गीकरण केला. धम्म नावाचा एक वर्गीकरण केला, अधम्म नावाचा सुद्धा वर्गीकरण केला. पण बरेच लोक काय करून टाकले? त्याला अधम्माला सुद्धा धम्म करून टाकले. कोण म्हणते? कोण म्हणते असं? कोण म्हणताय? एवढा पुस्तक वाचत बाबासाहेब पुस्तक लिहितात ना, आहे नाही. तर अधम्माला धम्म करून टाकला. कोणी करून टाकला? कोणी करून टाकला? आपणच करून टाकला ना. ब्राह्मण काय करायला येतं काय? ब्राह्मण काय देणे घेणार? त्यांनी लिहून ठेवलं काहीतरी. पण पाहायला काय खरं कुठं काय आपल्याला पाहा लागते ना. ते पाहत काय नाही पाहत आहे नाही. मग ते श्रीलंकेत जसं आहे तसं इकडं आणतात, थायलंड जसं आहे तसं इकडं आणतात, आहे की नाही. परंपरा कसं आणतात काय आहे नाही. मग कोण केलं ना येतच अधर्माला धम्म करून टाकतात, आहे की नाही. चांगल्या गोष्टी घेतल्या ठीक आहे, पण त्यातला विचार करत नाही कोणतं धर्म आहे ना कोणतं अधर्म आहे हा विचार करत का नाही. जे चालू आहे ना इथे कसं पाहिजे अशा पद्धतीने चालते. त्याच्यानंतर तिसरा एक वर्ग निर्माण, त्याला सद्धम्म ही संज्ञा दिली है ना. तर तिसरा जो वर्ग निर्माण केला त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माचे तत्वज्ञानाचे दुसरे नाव आहे. म्हणजे तिसऱ्या वर्गाला भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाला सद्धम्म अशा पद्धतीने म्हटलेला आहे. भगवान बुद्धाचा धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म
तीनही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे. काय म्हणतात इथे बाबासाहेब, भगवान बुद्धाचा धम्म समजून घ्यायचा असेल तर तीनही वर्गाची ओळख करून झाली पाहिजे. कोणत्या? धम्म, धम्म, अधम्म आणि काय? धम्म कशाला म्हणतात, अधम्म कशाला म्हणतात आणि सद्धम्म कशाला म्हणला? सांगता येते का उत्तर? नाही सांगताय. मग आपल्याला धम्माची ओळख झाली का? नाही. मग आपण कसे आहोत? एकात्मिक आहोत. म्हणजे एका बाजूने पाहणार आहे, म्हणजे एका डोळ्याने पाहणार आहे. दोन डोळे देऊन जसे एका डोळ्याने पाहतो आहे ना. आणि अशा पद्धतीने भगवान बाबासाहेब तिथे म्हणतात की एकात्मिक अभ्यास करणारे अभ्यासक नाही आणि उपासकही नाही, है ना. आता तिसरा भाग आहे, धम्म म्हणजे काय. आता धम्म म्हणजे काय? जीवन सुखीचा राखणे म्हणजे धम्म होय. काय? जीवन सुखीचा राखणे म्हणजे धम्म होय. सुखीचा म्हणजे काय? चांगल्या गोष्टी, है ना, राखणे म्हणजे आपल्या जीवनाला चांगल्या गोष्टी निर्माण करणे, त्याला म्हणतात. आता जीवन सुखीतेचे 3 प्रकार आहेत. काय आहे? जीवन सुखीतेचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. कोणती? काया, वाचा आणि मन. आता हे आपण पाहू. देहसुचिता म्हणजे काय? देहसुचिता म्हणजे काय? देह म्हणजे काय? शारीरिक, है ना. याची सुचिता म्हणजे काय? पवित्र ठेवणे, निर्मळ ठेवणे, है ना, अशा प्रकारे. तर माणसाने हिंसा, चोरी, मिथ्याचार यापासून विरक्त होणे याला देहसुचिता म्हणतात, आहे ना. आपण शील पालन करतो ना, त्यातल्या जे शील आहे कोणतं? पानादिपाचा, अभिनदाना आणि कामे सुनिच्या, हे जो माणूस परिपूर्णता पालन करत असेल तर ते काय झाली? देहसुचिता. वाक्यसुचिता म्हणजे काय? वाक्यसुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरक्त होणे. तर कोणती शील पालन केल्याने वाक्यसुचिता होते? मुक्तावादा, आहे ना. ही शील पालन केल्याने वाक्यसुचिता होते. त्याच्यानंतर मनसुचिता म्हणजे काय? आता मनसुचितेत भिक्षूला काम वासना झाल्याचे कळते. आपल्याला वैश्विक कामात प्राप्त झाली आहे आणि जर कशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते. त्याप्रमाणे त्याला उत्पन्न न झालेल्या काम वासना कशी उत्पन्न होते आणि कशी उत्पन्न झाल्या तिचा त्याग कसा करता येतो आणि अशा कोणत्याही प्रकारे कधीही उत्पन्न होणार नाही हे त्याला कळते. आता मनसुचिता म्हणजे काय असतो? की आपल्यामध्ये जे काम वासना उत्पन्न झाली असेल तर ते उत्पन्न झाले त्याला समजते. उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला समजते. आणि उत्पन्न होत आहे, काही अगोदर आहे तेही समजते. आता पुन्हा दुसऱ्यांदा होऊ नाही द्यायचं तेही त्याला समजत असते. अशा पद्धतीने त्याला काय होते? हे मनातली काम वासना समजत असते. आपल्याला समजते काय? आपल्याला समजतच नाही. कोणती काम वासना म्हणजे वासना कोणती आहे, वासना कोणती, काम वासना कोणती, सूचना कोणती, हे काय आपल्याला काही तर उत्पन्न झाली का नाही झाली, का आहे का नाही आहे हे आपल्याला काही समजत नाही. पण ज्याला मनस्थितीता झाली त्याला काय होते? ते समजते. त्याच्या ठिकाणी द्वेष उत्पन्न झाल्यास त्याला कळते. म्हणजे व्यापार म्हणजे काय आहे? त्याला द्वेष असेल, आपल्या मनामध्ये द्वेष असेल तर द्वेष आहे त्याला कळते. देशाचा उगम, त्याचा त्याग आणि भविष्यात देश कसं उत्पन्न होणार नाही त्याला कळते. जसं राग आहे, हा राग आपल्यामध्ये उत्पन्न झाला तर ते समजते. राग नसेल तर ते समजते. आणि भविष्यात सुद्धा उत्पन्न होऊ नये याच्यासाठी सुद्धा तो त्याला समजते. कशा पद्धतीने उत्पन्न होण्याचा भाग त्याला समजते, नष्ट होण्याचंही कारण त्याला समजत असते. त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी आळस, तंद्रा, रस्त्यान्मुढ्य, उद्धटपणा, शंका, गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याला त्याची जाणीव होते. त्याप्रमाणे सर्व मानसिक स्थिती दुस्थितीचा उद्गम कसा होतो, त्याचा त्याग कसा करता येतो आणि चित्तस्थिती कशी साधायची असते त्याचे ज्ञान सुद्धा म्हणजे मानसिक सुखीता. अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये जर आळस निर्माण झाला असेल, आळसही त्याला समजता येते. तंद्रा, उद्धटपणा, शंका, गोंधळ इत्यादी सर्व गोष्टी त्याला कशा उत्पन्न होतात आणि कशा नष्ट करता येतात हे त्याला समजते. तर त्याला उत्पन्न झाल्या तर त्या उत्पन्नाला कसं नष्ट करता येते ते जाणता येते आणि त्याला नष्ट करण्याचा सुद्धा मार्ग आहे. म्हणजे उत्पन्न होऊ न देता येते आणि उत्पन्न झाली तर नष्टही करता येते.
तर अशा पद्धतीने जो व्यक्ती मनाची साधना पूर्ण करतो त्याला म्हटलं जाते मानसिक शुद्धीता आहे ना, मन शुद्धीता. अशा पद्धतीने 3 शुद्धीता आहे. तर जो काया वाचा मन पवित्र म्हणजे शुद्ध ठेवतो, जो निष्काम स्वच्छ आणि पवित्र युक्त आहे त्याला निष्कलंक असे म्हणतात. तर त्याला सुचित्त अशा पद्धतीने म्हणजे तो पवित्र आहे, म्हणजे त्याने काया वाचा मनाने पवित्र आहे, निर्मळ आहे, त्याला तशा पद्धतीने निष्कलंक म्हणतात, त्याला पवित्र अशा पद्धतीने म्हणतात. तर त्याला धम्म कळतात आहे ना. तर जीवन सुचिता राखणं म्हणजे धम्म. आता त्याचा दुसरा भाग काय, सुचितेचे 3 प्रकार आहेत. काय आहे, काया वाचाचे चित्ताचे आणि मनाचे. हे 3 प्रकार आपल्याला माहित आहे. काया सुचिता म्हणजे चोरी करण्यापासून दूर राहणे, हिंसा म्हणजे काम वासनापासून दूर राहणे, हिंसाचारापासून दूर राहणे, हिंसा करण्यापासून, चोरी करण्यापासून आणि हिंसाचारापासून दूर राहणे याला काय म्हणतात, काया सुचिता आहे ना. अशा पद्धतीने वाक्य सुचिता म्हणजे व्यर्थ बडबड करणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे याला वाक्य सुचिता म्हणतात. मनसुचिता म्हणजे माणसाच्या मनामध्ये लोभ आहे, ईर्ष्या आहे याच्यापासून परत होणे आणि सम्यक दृष्टी धारण करणे याला म्हणतात सम्यक मनसुचिता. तर अशा पद्धतीने सुचितेचे काय आहेत 3 प्रकार आहेत है ना. समजले का, काया सुचिता, वाचा सुचिता आणि मनसुचिता अशा पद्धतीने 3 सुचिता आहेत. आता त्यानंतर 5 प्रकारच्या दुर्लभता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात, त्या कोणत्या. आता आपल्याला या जीवन सुचिता राखताना परिपूर्ण करत असताना 5 प्रकारच्या बाधा निर्माण होत असतात आहे ना. आपल्याला पवित्र जीवन जगाचं आहे, चांगलं जीवन जगाचं आहे की नाही. याला 5 प्रकारच्या बाधा का होतात निर्माण होतात. कोणत्या 5 प्रकारच्या बाधा याच्या अगोदर झाले आहे की नाही. तर जीव हिंसा, चोरी, मिथ्याचार, असत्य भाषण, आळस वाढवणाऱ्या मद्याचे सेवन. आता या 5 प्रकारच्या बाधा काय आहेत, जे शील आहे की नाही. आपण जे जीवन आपण चांगलं जीवन जगत राहिला तर आपल्याला काय करतात, ते आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी अडथळे निर्माण करतात. कोणत्या, जीव हिंसा करणे या सुद्धा आपल्याला चांगलं जीवन जगू देत नाही. चोरी करणे हा सुद्धा चांगलं जीवन, कामविचार, असत्य भाषण, आळस आणि मादक पदार्थाचे सेवन हे आपल्याला काय करतात, चांगलं जीवन करण्यासाठी अडथळा निर्माण करत असतात आहे ना. आणि ते दुसरे अडथळे आणखी आहेतच आहे ना. तर हे व्यवहारामध्ये चांगले व्यवहार करण्यासाठी मी काय आहे अडथळे आहेत. आता 5 दुर्लभता साधनेचे अपयशाचे कारण. आता आपण जे काही साधना करतो त्याच्यामध्ये 5 काय करतात गोष्टी अशा त्याला आपल्याला दुर्लभ करतात. दुर्लभ म्हणजे कमजोर करून टाकतात. तर कोणत्या, या साधनेची 5 बंधा दूर केल्यानंतर 4 प्रकारच्या साधनेचा स्मृती उपस्थानाचा मनात उद्भव असेल असे वागले पाहिजे. आता 4 प्रकार म्हणजे 5 प्रकारच्या बाधा जर निर्माण म्हणजे नष्ट केल्या तर 4 प्रकारच्या साधण्यामध्ये आपल्याला लाभ होत असतो. तर कोणत्या, पहिल्या सावधगिरी भिक्षू हे जीवनातील सामान्य असा लोभ आणि असंतोष याच्या विजय मिळून प्रयत्नपूर्ण जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायेतील केवळ काया असे मानून कायानुपसना जीवन व्यतीत करतो. आता जीवन जे साधना करत असताना भिक्षू एका साधना जीवन करत असताना, पवित्र जीवन करत असताना काय करतो की जीवन जगत असताना जो काही लोभ आहे, जो संतोष आहे, अशावरती विजय मिळवण्यासाठी एक भिक्षू सावधानपणे, जागरूकपणे चित्ताला काय सांगतो की काया आहे आणि या कायाला कायाप्रमाणे तू समज, अशा पद्धतीची साधना करतात. त्याला म्हणतात कायानुपसना. म्हणजे शरीराला शरीर म्हणून समजणे, जाणणे आहे नाही, अशी जी साधना असतात त्याला म्हणतात कायानुपसना आहे ना. सतीपठण केलंय का, या सतीपठणामध्ये कायानुपसना सांगितली आहे. जे काया आहे तर कायाला काया समजली पाहिजे आहे ना अशा प्रकारे. त्याच्यानंतर वेदना, त्या वेदना आहे तर वेदना असे मानून वेदनानुपसना केली पाहिजे. वेदनानुपसना तुम्ही करताय का, वेदनानुपसना करता का सकाळी ध्यान करायला येतं ना, सकाळी ध्यान केल्यानंतर वेदनानुपसना करता का नाही करा, हो की नाही. कशा करता माहित नाही, उपायच नाही काय. शरीराला कोणत्या वेदना चालू आहे का नाही, जी तर वेदना असेल तिथं वेदना आहे ना, त्यालाच वेदना म्हणतात. ते शरीरावर स्वतः काहीतरी खर्चल्यासारखं वाटलं
आहे की नाही, आग झाल्यासारखं लागलं, मच्छर डबल्यासारखं वाढला, तर हे सुद्धा काय आहे, वेदना आहे. त्याला वेदना पाहणे. वेदना पाहणे म्हणजे वेदनानु उपशना. किती प्रकारच्या वेदना आहे, किती प्रकारच्या वेदना विसरले का? किती प्रकारच्या, 3 प्रकारच्या आहेत है ना. सुखद, दुःखद, असुखद, अदुःखद अशा प्रकारे 3 प्रकारच्या वेदना. 5 प्रकारच्या आहेत पण मुख्य 3 प्रकारच्या आहेत है ना, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीचा हा वेदनानुपशना म्हणजे त्या सुद्धा एक साधन आहे. त्याच्यानंतर चित्त. चित्त असे मानून चित्तानुपशना करी जीवन व्यतीत करणे. चित्तानुपशना करता का करा, कसं करता हा. चित्त आहे ते चित्ताला जाणणे. जाणता येईल का, चित्ताला जाणता येते का. हे चित्त असे मानून चित्ताने उपासना करणे आहे ना, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर चित्तात उत्पन्न होणारे विचार है ना, धर्म केवळ चित्त धर्म आहेत म्हणून त्याला धर्मानुपसना असे म्हणतात. चित्तानुपसना आणि धर्मानुपसना काय समजलं का. सतीपठण केलं असेल तर कदाचित सांगतात ते गोविंदा गुरुजी प्रवचनामध्ये वगैरे सांगतात. 4 प्रकारच्या उपसना आहेत. कोणत्या, कायानुपसना, वेदनानुपसना, चित्तानुपसना आणि धम्मानुपसना अशा पद्धतीचे असतात. तर हे चित्तानुपसना म्हणजे चित्तामध्ये जे विचार उत्पन्न होतात त्या विचाराला जाणणे आणि ते केवळ विचार आहेत हे म्हणजे समजणं, त्याला म्हणतात चित्तानुपसना. म्हणजे त्याला धर्मानुपसना अशा पद्धतीने म्हणतात. आणि हे सगळं प्रश्नपूर्वक जागरूकतेने आणि सावध चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष याच्यावर विजय मिळवला जातो. तर जेव्हा साधक या 5 दुर्लभता दूर होतात तेव्हा 4 साधनाचा स्मृती पतनाचा उदय होतो. तर त्या 4 प्रकारचे जे बंधने आहेत, जे अडथळे आहेत, ते जर दूर झाले तर या 4 प्रकारच्या साधने गावतात, त्याला परिपूर्णता लाभ होतो है ना. आता त्याच्यानंतर प्रकार आहे घात. घात म्हणजे अपयश. 3 प्रकारचे आहेत. घात किती प्रकारचे आहेत, 3 प्रकारचे. कोणते घात आहेत, शील घात, चित्त घात आणि दुष्टी घात आहे ना, अशा पद्धतीने. शील घात म्हणजे काय, जीव हिंसा, चोरी, कामासंबंधी मिथ्याचार, असत्य भाषण, निंदा, कटू भाषण, व्यर्थ बडबड करणे हे सर्व शील घातात अधूर होतं. म्हणजे आपल्याला जे शील सांगितले गेल्या त्या शीलाचा भंग होण्यास म्हणजे काय आहे, शील घात होते. म्हणजे त्या शीलाप्रमाणे आचरण न करण्यास म्हणजे काय आहे, शील घात आहे ना, अशा पद्धतीने. आता चित्त घात कोणत्या प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये लोभ आणि दुष्टपणा हे चित्तामध्ये असतात तेव्हा चित्तघात निर्माण होत असते. आता दृष्टीघात कशाला म्हणतात, तर दृष्टीघात कोणत्या प्रकारचा असतो, दृष्टीघातामध्ये माणूस विकृत असा दृष्टिकोन स्वीकारतो. कोणता दृष्टिकोन स्वीकारतो, विकृत म्हणजे चांगला नाही, वाईट प्रकारचा दृष्टिकोन तो स्वीकारतो. कसं, की दान, त्याग, परित्याग याचे काही गुण नाही. म्हणजे दान काही फायद्याचं नाही, गुण काही फायद्याचं नाही, परित्याग काही फायद्याचं नाही, त्याच्यामध्ये काही देणे घेणं नाही, अशा पद्धतीने त्याची विचारधारणा राहते. सदाचार आणि दुचार यांनाही तो मानत नाही, त्याला ते समजत नाही, की मानत नाही, त्याच्याबद्दल दुर्लक्ष करत राहतो. फलही नाही, त्याचा परिणामही घडत नाही. म्हणजे सदाचार दुराचाराचा फलही घडत नाही आणि त्याचा काय म्हणतात, त्याचा कर्मही लागत नाही, अशा पद्धतीने राहतो. त्याला इही लोकही नाही आणि परलोकही नाही अशा पद्धतीने तो मानतो. त्याला आईही नाही, बापही नाही, स्थानी सोपतही नाही अशा पद्धतीने त्याला तो मानतो. आई वडिलांना कोणालाही तो मान देत नाही किंवा त्याला तो मानतही नाही. अशा पद्धतीने जगामध्ये ज्याचे उच्च शिखर गाठलेला आहे, पूर्णता मिळवली आहे, ज्यांना आपल्या आंतरिक शक्तींना हेच जगाकडचा जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करू शकतात, असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात नाही असे जे मानतात त्या लोकांच्या ठिकाणी विश्व दृष्टीघात झालेला आहे असे ते मानतात. अशा पद्धतीचे जगामध्ये जे लोक राहतात त्यांना या जगाच्या पलीकडचंही ज्ञान प्राप्त झालं आहे असं ते मानत नाही है ना, ते जाणतही नाही आणि त्याच्याविषयी श्रद्धाही ठेवत नाही आणि ते त्याचं पालनही करत नाही, त्याचा आदर सन्मानही करत नाही. अशा पद्धतीचे जे लोक असतात अशा लोकांना काय म्हटलं जाते, दृष्टीघात झालेला आहे.
आहे की नाही. अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात भिक्षूंनो असे लोकांना दृष्टीघात झालेला आहे. तर भिक्षूंनो शीलघात, चित्तघात आणि दृष्टीघात या 3 घातामुळे प्राण्यांना मरणानंतर दुर्गती प्राप्त होऊ शकते. याचं दुर्गतीला जातं. तर अशा पद्धतीने माणसाने जर 3 प्रकारचे घात केले, शीलघात, दृष्टीघात आणि चित्तघात जर केले, तो मरणानंतर काय होतो? दुर्गतीला जात असतो. भिक्षूंनो 3 प्रकारचे लाभ आहेत. 3 प्रकारचे काय आहेत? लाभ आहेत. तो कोणते लाभ आहेत? शील लाभ, चित्त लाभ आणि दृष्टी लाभ. आता जसं घात होतं तर घाताच्या उलट म्हणजे काय झाला? तो लाभ झाला. आता शील लाभ म्हणजे काय? तर जो व्यक्ती शीलाचं पालन करतो, चोरी करण्यापासून, अविचार करण्यापासून, आहे नाही, प्राणहिंसा करण्यापासून, खोटं बोलण्यापासून, मादक पदार्थापासून अशा पद्धतीने पालन करतो, तर त्याला काय होतं? शील लाभ होत असतो, है ना. आता चित्त लाभ म्हणजे काय? ज्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये लोभ, दुष्टपणा यापासून आपल्या चित्ताला काय केलं नाही? दूर ठेवलं नाही, ते आपल्या चित्तातून काढून टाकलं नाही, त्याला झाला आहे चित्त लाभ झाला, असा त्याचा संदर्भ आहे. आता दृष्टी लाभ म्हणजे काय? जो व्यक्ती दान, त्याग, परित्याग याच्यामध्ये पुण्य आहे असं समजतो, सदाचार आणि दुराचार याचे फळ आणि परिणाम भोगावा लागतात हे त्याला समजते. त्याच्यानंतर ही लोक आता ती परलोकता ह्या याबद्दलही त्याला विश्वास असतो. आणि त्याच्यानंतर आई बाप किंवा जे प्राणी आहे याच्याबद्दल त्याला मान सन्मान आदर असतो, आई तो मानतो. त्याच्या पलीकडे या जगाच्या पलीकडे सुद्धा जगामध्ये असे साक्षात्कारी लोक आहेत तर त्यांना या जगामध्ये चांगल्या पद्धतीचा लाभ झाला आहे, या जगाच्या कल्याणाच्या पलीकडे त्यांना या जगातलं सर्वोच्च ज्ञान प्राप्त झालंय असे ते मानतात. आणि त्यांना ते म्हणतात की श्रमण ब्राह्मण आहे, अशी या जगात म्हणजे सर्वश्रेष्ठ श्रमण ब्राह्मण आहे असे ते मानतात. अशा समजुतीला काय आहे? दृष्टी लाभ. आता इथं श्रमण भ्रमण म्हटलंय. श्रमण आणि भ्रमण म्हणजे कोण? श्रमण म्हणजे गृहत्यागी झालेले आणि भ्रमण म्हणजे विद्वान. भ्रमण म्हणजे कोण? विद्वान. जे लोक या जगामध्ये चांगले विद्वान बनलेले आहेत अशांना भ्रमण म्हटलंय. ब्राह्मण आहे ना. आता ते ब्रह्मण पाली शब्द आहे तर त्याचा मग ट्रान्सलेटर काय झालाय? ब्राह्मण करून टाकलाय. तर अशा पद्धतीने श्रमण भ्रमण म्हणजे काय? श्रमण म्हणजे गृहत्यागी आणि भ्रमण म्हणजे काय? विद्वान, पंडित, हुशार अशा पद्धतीचे लोक आहेत असे जो मानतो त्याला काय म्हटलं आहे? दृष्टीला झाले. या 3 लाभामुळे त्या प्राण्यांना शरीरानंतर दैववाद, स्वर्गीय म्हणजे सुगती लाभ होते. भिक्षूने असे 3 प्रकार. आता अशा पद्धतीने 3 प्रकारचे ज्यांना लाभ झालेला आहे तो मरणानंतरही सुगतीला जात असतो, आहे ना. अशा पद्धतीने इथं सांगितलंय. बरोबर आहे. आपण पुण्यानं मोजन करतो, आहे ना. मरण पावल्यानंतर तो सुगतीला गेला पाहिजे असं म्हणतो. भगवान बुद्धाने काय म्हटलं नाही? 3 प्रकारचे घात झाला तर दुर्गतीला गेल्याशिवाय राहणार आणि 3 प्रकारचे लाभ झाले तर सुगतीला गेल्याशिवाय राहणार नाही, है ना. अशा पद्धतीने म्हणून इथं काय आहे? 3 प्रकारचे लाभ करायचे आहेत, 3 प्रकारचे घात करायचे नाही. त्याच्यानंतर जीवनात पूर्णता साधणे म्हणजे जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे काय करणे? आपल्या जीवनाला परिपूर्णता करणे. कोणत्या गोष्टीमध्ये परिपूर्णता करणे? आता इथे सांगताय 3 प्रकारची पूर्णता असतात, आहे ना. 3 प्रकारची, जसं आता 3 प्रकारचे सांगितलं होतं काया वाचा म्हणा, तसेच 3 प्रकारचे सुद्धा. ते इथं काया, वाचिक आणि मानसिक अशा पद्धतीचे हे 3 प्रकारची पूर्णता करणे. तर मानसिक पूर्णता कोणत्या प्रकारची असते? आता काही पूर्णता म्हणजे काय? शीलाचं पालन केल्याने काही पूर्णता झाली. मानसिक पूर्णता कशा पद्धतीने? आत्वाचे अथवा चित्त मल पुरा नष्ट होऊन त्या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे, प्रज्ञेने आत्वापासून विमुक्ती मिळवून त्याचा अवस्थेत सतत वर्तने या मानसिक पूर्णता म्हणतात. काय म्हटलं इथं? की जे आसवे आहे, आसवे म्हणजे काय? तृष्णा. या तृष्णा आणि चित्त म्हणजे मळाचा म्हणजे चित्ताचा मळ त्याने परिपूर्णता नष्ट केलं नाही, पूर्णपणे नष्ट केलं नाही. अशामुळे काय झालं? त्याचं चित्त विमुक्त झालेलं आहे. आता त्याच्या चित्तामध्ये अजिबात मळ नाही, शुद्ध बनलाय, त्याला चित्त विमुक्त बनलेलं आहे असं त्याने सुख घेतो. त्याच्यानंतर प्रज्ञेचा आस्वाद घेतो म्हणजे प्रज्ञा त्याला प्राप्त होते, है ना. आणि अशा पद्धतीने विमुक्त मिळून त्याचा सतत जो जीवन जगत असतो तर याला मानसिक पूर्णता अशा पद्धतीने म्हणजे मनाची परिपूर्णता अशा पद्धतीने
म्हटलं. म्हणजे साध्या भाषेमध्ये काय सांगायचंय, पूर्णपणे मनाला शुद्ध करून ठेवणे म्हणजे काय, मनाची पूर्णता करणे. हे साधनेच म्हणजे काय आहे, पूर्णता करणे. म्हणजे आपल्या मनाला परिपूर्णता, पवित्र बनवणे, साधने, त्यालाच म्हणतात आहे पूर्णता करणे. आता आणखी काही पारमिता, याच्यासाठी काय आहे, पारमिता असतात आहे ना. तर याच्यासाठी भगवान बुद्धाने त्या पारमिता सांगितल्या. आणि तिथं भगवान बुद्धाला सुबुधी नावाच्या एका व्यक्तीने, भिक्षूने भगवान बुद्धाला त्या विचारला. तर कशा पद्धती केला, तो सुबुधी नावाचा भिक्षू त्या भगवान बुद्धाला विचारतो, सुबुधी, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते. आता तो जो सुबुधी नावाचा व्यक्ती आहे तो काय विचारतो, बोधिसत्वाची दान पारमिता कोणत्या प्रकारची असते. बोधिसत्व म्हणजे कोण, बोधिसत्व म्हणजे कोण, जो बुद्ध होण्यासाठी प्रयत्न करतो त्याला म्हणतात बोधिसत्व आहे ना. तर त्याची पारमिता तथागत सांगतात, बोधिसत्वाच्या चित्ताची अवस्था जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो. म्हणजे बोधिसत्व काय करतो, चित्ताला सावध ठेवून, म्हणजे रागात नाही, लोभात नाही, कोणत्या मानपानात नाही, कोणत्या लालसेनं नाही, तर सावध ठेवून तो काय करतो, अंतर्बाह्य वस्तूचा काय करतो, दान. अंतर्बाह्य म्हणजे काय, अंतर्बाह्य म्हणजे काय, या शरीरातल्याही आणि या बाहेरच्या म्हणजे काय, घरदार, संपत्ती वगैरे या सगळ्या गोष्टी आहे ना, असं दान करतो. आणि त्या सर्व प्राणी मात्राला दिल्यावर बोधीला त्या अर्पण करतो. बोधीला अर्पण करतो, बोधीला अर्पण करतो म्हणजे त्या गुणाला अर्पण करतो है ना. अशा पद्धतीने म्हणजे त्याचं श्रेय आपण घेत नाही, तर कोणाला देत असतो, बोधीला देतो, म्हणजे आपल्या गुणधर्माला त्या अवस्थेला तो घेत असतो. दुसऱ्यांना तो कसे करण्याची प्रेरणा करतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते, या अवस्थेला दान पारमिता. तर हा बोधिसत्व दान पारमिता करतो, दुसऱ्यांनाही तसं करण्याची प्रेरणा करतो. आणि त्याच्या मनात कोणत्याही गोष्टीविषयी आसक्ती नसते, वस्तूविषयी आसक्ती नसते, शरीराबद्दल आसक्ती नसते. अशाला म्हणतात बोधिसत्वाची दान पारमिता है ना. आता नंतर त्या सुबोधीने विचारलं, बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते है ना. तर तथागत त्याला सांगतात, पारमितेत तो सदाचरणाची 10 पत्ते पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा करतो. म्हणजे शील पारमिता म्हणजे 10 प्रकारचे ज्या शील आहेत त्या तो काय करतो, पालन करतो आणि दुसऱ्यांनी पालन करावं असतो त्यांना प्रेरित करत असतो. सुबुधी, बोधिसत्वाची शांती पारमिता कशी असते. आता त्या सुबुधीने विचारलं, शांती पारमिता कशी असते. भगवान बुद्ध सांगतात, या पारमितेमध्ये तो स्वतः समाशील होऊन इतरांनाही तसे प्रेरणा देतो. म्हणजे तो स्वतः समाशील म्हणजे तो कोणावरती रागवत नाही, शांत राहत असतो आहे ना. अशापर्यंत त्याला कोणत्याही पद्धतीने हानी करण्याचा प्रयत्न करा तरी पण तो काय असतो, शांत राहत असतो. अशा पद्धतीने ती काय पारमिता पूर्ण करत असतो. आता सुबुधी, बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते. आता जे काय म्हणजे बोधिसत्वाची वीर्य म्हणजे त्याची शक्तीची पारमिता आहे ना, बलाची पारमिता कशा पद्धतीची असते. तर तथागत या पारमितीत तो पाचही पारमितीच्या परिपूर्णता अखंड मग्न राहतो आणि इतरांनाही तसे करण्याची प्रेरणा येतो. आता बोधिसत्व ही पारमिता कशी करते, जेवढ्या काही पारमिता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती काय करतो, वापरतो. त्याला आपल्या पूर्ण बळाने, पूर्ण शक्तीने तो काय करतो, सगळ्या पारमिता पूर्ण करण्यासाठी आपली शक्ती लावतो. त्याला म्हणलं जाते वीर्य पारमिता. कशी आहे, जसं उदाहरणार्थ भगवान बुद्ध तपस्या पिंपळाच्या झाडाखाली काय म्हटलं त्यांनी, काय म्हटलं त्यांनी, माझ्या हाड किंवा हे रक्त पाणी सुटून गेलं तरी चालेल पण मी काय उठणार नाही. तर अशा पद्धतीने परिपूर्णता साधण्यासाठी आपली पूर्ण शक्ती काय करतो, तिथं लावतो आहे ना. अधिष्ठान पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्ती लावतो, त्याला म्हणतात वीर्य पारमी आहे ना. झगडा करण्यासाठी नाही आहे ना. आपण सगळं आपली शक्ती कुठे लावत असतो, पूर्ण झगडा करण्यासाठी लावत असतो आहे ना. इथं तुम्हाला विचारलं तर हळू आवाज येत असता, एक पण ते येतच नाही. पण झगडा करायला म्हणला तर तिथं भावाच्या बाहेर द्या बाहेर नाही नाही. मग आपली वीर्य पारमिता कुठे आहे, कुठे आहे है ना. असं आहे का नाही, असं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बोधिसत्वाची समाधी पारमिता कशी असते है ना. बोधिसत्वाची समाधी पारमिता, समाधी म्हणजे काय, आपण ध्यान करतो ना, हे ध्यान झालं त्याला समाधी पद्धत असते त्याच्यामध्ये. ते कशा पद्धतीची असते, तथागत सांगतात
या काळामध्ये कौशल्याने तो ध्यान करतो. म्हणजे कौशल्याने म्हणजे परिपूर्णता साधून म्हणजे पद्धतशीर पद्धतीने आणि सतत राहून तो काय करतो, ध्यान साधना करतो. तथापि तो तत्संबंधी रूप लोकात परत जन्म घेत नाही. म्हणजे तो पुन्हा रूप लोकात जन्म घेत नाही. रूप लोकात जन्म घेत नाही म्हणजे काय, कशात जन्म घेत नाही, या कायाला तो बळी पडत नाही. हे जे आहे ना शरीर, त्या शरीराबद्दल तो काय करे, आसक्ती म्हणजे पडत नाही है ना. तो आणि इतरांना तसे करण्यासाठी प्रेरणा देतो. म्हणजे अशा पद्धतीने समाधीमध्ये राहिल्यानंतर, समाधीमध्ये राहणारा व्यक्ती फक्त मनावर एकाग्रत राहतो आहे ना. तर अशा पद्धतीने परिपूर्ण तो मनाला एकाग्र करून टाकतो आणि तो रूप लोकांमध्ये प्रवेश करत नाही. जोपर्यंत समाधीत आहे तोपर्यंत रूप लोकांवरती समाधी प्रवेश करत नाही. आणि तसं स्वतःही करतो आणि इतरांनाही ते करत राहतो है ना. आता त्याच्यानंतर सुखी बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते. आता प्रज्ञा पारमिता कशा पद्धतीची असते हे समजून. प्रज्ञा म्हणजे काय, शहाणपण, बुद्धिमत्ता आहे ना, यालाच म्हणलं आहे प्रज्ञा पारमिता. तथागत या पारमितेत कोणत्याही एका धर्मात भौतिक अवस्थेत आध्यात्मिक भौतिक मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरूपाचे चिंतन करत असतो आणि तसेच करताना इतरांना प्रेरणा देत असतो. अशा आता या पारमिता, हे पारमी कशा पद्धतीने करत असतो. आता जे काही भौतिक आहे, भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही गोष्टीला त्याने बुद्धीने आपल्या म्हणजे शांतपणाने किंवा तर्कशक्तीने किंवा बुद्धिमत्तेने तो काय करतो, अभ्यास करत असतो, जाणत असतो. अशा पद्धतीने बोधिसत्व हे प्रज्ञा पारमिता पूर्ण करतो. बरोबर आहे. भौतिक आणि अध्यात्मिक अशा पद्धतीने दोन्ही गोष्टी म्हणजे दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही गोष्टीमध्ये तो काय करतो, आपली बुद्धिमत्ताने विचार करत असतो आणि अशा पद्धतीची पारमिता तो परिपूर्णता करत असतो. तर अशा पद्धतीच्या पारमिता वागवणे म्हणजे याला धर्म म्हणजे जीवनाची पूर्णता साधणे म्हणजे काय करणे आहे, या पारमिता पूर्ण करणे म्हणजे धर्म होय. किती पारमिता आहे, 10. बरोबर आहे ना. 10 पारमिता. या 10 पारमिता पूर्ण करणे म्हणजे काय आहे, होय. आता निब्बाण प्राप्त करणे म्हणजे करणे हा धर्म आहे. निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धर्म. आता निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशाने लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन. म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणतात, निब्बाणं परम सुख. निब्बाणासारखं सर्वश्रेष्ठ सुख कशातही नाही अशा पद्धतीने भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. म्हणजे सर्व सिद्धांतामध्ये जर मुख्य कोणता सिद्धांत असेल तर कोणता आहे, निब्बाण. म्हणजे तुम्ही काहीच करा, शील पालन करा, अष्टांगिक मार्गाचं पालन करा, पारमिता पूर्ण करा, त्याचं शेवट कुठं होईल, निब्बाणामध्ये. निब्बाणापर्यंत त्याला जायचं आहे, त्याच्या पलीकडे कोणाकडे जाता येत नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही धर्माला कुठलीही गोष्ट करा, मी ते वंदना करायला बसा, ध्यान करायला बसा, शील पालन करायला बसा, काही करा, त्याचा शेवट कुठं आहे, निब्बाण आहे ना. मग तो केंद्रवर्ती आहे. म्हणजे निब्बाण म्हणजे काय, तर बुद्धिप्रमेत निब्बाण हे बुद्धपूर्वक लोकांनी सांगितल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आवश्यक वेगळं. आता भगवान बुद्धाने जे निब्बाण सांगितलं नाही, तर बुद्धाच्या जेवढे काही अगोदरची जे काही परंपरा होता त्याच्या परंपरापेक्षा हे बुद्धाचं निब्बाण काय आहे, वेगळ्या पद्धतीचं म्हणजे अलग आहे, त्याच्यामध्ये सेम नाहीये. तर बुद्धपूर्व लोकांनी निब्बाण कशाला म्हटलंय, आत्म्याच्या मुक्तीसाठी त्याने निब्बाण म्हटलेलं आहे. मुक्ती म्हणजे असा, तर 4 प्रकारचा मोक्ष त्या लोकांनी मांडला होता. म्हणजे बुद्धाच्या काळाच्या अगोदरचे जे काही लोक होते त्यांनी 4 प्रकारचा मोक्ष मांडलेला आहे. पहिला मोक्ष कुठला म्हणला आहे, हा त्या मजा करा आहे ना, अशा जड स्वरूपाचा आहे. दुसरा योगिक स्वरूपाचा आहे, तिसरा ब्राह्मणी स्वरूपाचा आहे, चौथा औपनिषद स्वरूपाचा आहे. अशा पद्धतीने इतर लोकांनी इतर जे काही बुद्धाच्या आजूबाजूचे इतर धर्मातील जे संस्थापक आहेत त्यांनी 4 प्रकारचे निब्बाण सांगितले म्हणजे मुक्ती सांगितली. तर ते 4 प्रकारचे कोणते सांगितले गेले आहेत, त्याच्यामध्ये सांगितले गेले आहे की खा प्या मजा करा असा एक योगिक, दुसरा त्याच्यानंतर ब्राह्मणी, त्याच्यानंतर तिसरा चौथा औपनिषद, असे 4 प्रकारचे निब्बाण सांगितले म्हणजे मुक्ती सांगितली आहे. भगवान बुद्धाने या 4 प्रकारच्या निब्बाणाला सांगितलेलं
नाही. तर भगवान बुद्धाचं मत काय, ब्राह्मणी आणि उपनिषद जे आहे ते एक केवळ कल्पना आहे. म्हणजे हे ब्राह्मण आणि उपनिषद वाले जे मुक्ती आहे किंवा निब्बाण आहे ते काय आहे, केवळ कल्पना आहे. त्याच्यामध्ये काही सत्य नाही. दोन कल्पना त्या फक्त आत्म्याला स्वतंत्र आहे असे मानतात आणि भगवान बुद्धाचा सिद्धांत हा आत्म्याला न मानण्यामुळे त्या ब्राह्मणी आणि उपनिषद सिद्धांताचे भगवान बुद्धाने खंडन केले, म्हणून ते भगवान बुद्धाने त्याला नाकारलं, मानलं नाही. त्याच्यानंतर लौकिक कल्पना. आता लौकिक कल्पना म्हणजे हा क्या मजा करा अशा पद्धतीने. तर भगवान बुद्धाचं असं मत होतं की भगवान बुद्धांना ते प्रिय नव्हती. का नव्हती? कारण तशा पद्धतीने लौकिक कल्पना माणसाच्या मनामध्ये जर राहिली तर त्याच्या एली भूका काय होतात, वाढत जातात हा ना. आणि अशा पद्धतीने त्याच्या भूका कधी संपणार नाही. त्याच्या पलीकडे तो दुसरा कोणत्याही गोष्टीला बळी पडणार नाही. अशामुळे त्याला आध्यात्मिक असं काही लाभ भेटणार नाही. आताचा माणूस कोणत्या निब्बाणाला बळी पडलाय, कोणत्या निब्बाणाला बळी पडलाय, हा त्या मजा केला म्हणजे लौकिक आहे ना अशा पद्धतीने. तर भगवान बुद्धांनी या सिद्धांताचं काही समर्थन केलं नाही. कारण कशामुळे काय होईल, त्याच्या भूका कावशी वाढतच जातील. बरोबर आहे. जसं एखादी प्राणी राहत, कोंबडा आहे ना, किती दाणे टाका आहे ना, तो सारखा चिपटच राहतो. चिपट कधी पोट भरत, तशी माणसं जर राहते ना. तर तशा पद्धतीने खाप्यामध्ये लौकिक जर निब्बाण सांगितलं भगवान बुद्धाने तर माणसाची भूक कधी संपत नाही. म्हणून भगवान बुद्धाने तो सिद्धांत त्या सिद्ध नव्हता. दुसरा सिद्धांत असा आहे की असली हा तर अस्मिविवाची कल्पना मान्य करणे बुद्धाच्या मताने मानवी अत्यंत हानिकारक आहे. तर अशा पद्धतीचे सिद्धांत मान्य करणं म्हणजे काय आहे, मानव जातीला काय आहे, अत्यंत हानिकारक आहे. आता कारण तर ही भूकाचं कधी क्षमत नाही आणि त्या सारख्या काय होतात, एकपेक्षा एक उत्पन्न होतच राहतात. तर अशा पद्धतीने माणूस त्याच्यामध्ये त्याला सुख भेटत नाही, पण पुन्हा पुन्हा काय होतो, तो दुःखाला जास्ती बळी पडत असतो आहे ना. सुटते का माणूस त्याच्यातून, सुटतच नाही आहे ना. त्याच्यासाठी तो आणखी दुःखी पडतो असं भगवान बुद्धाने सांगितलं. आता योगिक निब्बाण म्हणून आहे, तर यामुळे योगिक म्हणजे काय, केवळ तात्पुरती अवस्था होत असते. याच्या पलीकडे त्याला पहिली सुख भेटत नाही, ते एक नकारात्मक आहे. आता योगिक निब्बाण म्हणजे काय, तर जसं तप करत राहत आहे ना, कोणत्या उन्हामध्ये तापमानामध्ये एका पायावर पाण्यामध्ये बसून आहे ना, अशा पद्धतीचं जे काही निब्बाण आहे ते कसा योगिक तप आहे. योगिक तप म्हणजे तात्पुरती शांती भेटेल, फक्त त्याला सुख काय भेटेल, तात्पुरती भेटेल, पण त्याच्यातून उठल्यानंतर पुन्हा तसंच आहे की नाही. तर अशा पद्धतीने योगिक सुख तुझं आहे तात्पुरतं आहे, म्हणून भगवान बुद्धाने ते सुद्धा नाकारलं आणि ते मिळवण्यासाठी सांसारिक प्रामुख्य व्हावे लागले. आता योगिक सुख जर भगवान बुद्धाने योगिक निब्बाण सांगितलं तर काय करायला लागते, सगळं घरदार सोडून जावं लागते. अशा पद्धतीने ते सुद्धा लागलं तर त्या योगाला ते फक्त वेदना मिळू शकतात, दुसरं काही मिळू शकत नाही, सुख त्याला मिळणार नाही. आणि योग चालू होऊन तोपर्यंत तो स्थायी स्वरूपाचा अस्थायी स्वरूपाचं त्याला भेटत राहते. म्हणजे योगिक स्वरूपाचा म्हणजे भगवान बुद्धांनी 6 वर्षापूर्वी तप केलं ना, तशाच तपाला योगिक स्वरूपाचा तप म्हणणार. तर त्याच्यात काही शरीराला भेटणार नाही, उलट त्याच्या शरीराची काय होईल, एक प्रकारची वेदना निर्माण होईल, कोणतीही प्रकारचा दुःखाचा भाग आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धाने या सगळ्या कल्पना भगवान बुद्धाने नाकारल्या आणि भगवान बुद्धाने या त्याच्या निब्बाणामध्ये 3 विचाराचा अंतर्भाव केला. आता भगवान बुद्धाने निब्बाण जे सांगितलं नाही, त्या निब्बाणामध्ये 3 गोष्टी भगवान बुद्धाने सांगितल्या. कोणत्या, आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक भाग आहे. म्हणजे काय, भगवान बुद्धाने त्या निब्बाणामध्ये काय कोणती गोष्ट टाकलेली आहे की आत्म्याच्या मुक्तीपेक्षा माणसाचं सुख त्याच्यामध्ये असलं पाहिजे, ही गोष्ट त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर जिवंत पण या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार, आत्माचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्माला मिळणारे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेचे अगदी अप्रिय होते. आता दुसरा भाग काय होतं की मोक्ष जो आहे सहसा माणसाला केव्हा भेटते, मरणानंतर. आत्म्याला भेटते बरोबर आहे, पण ते मरणानंतर भेटते. तर भगवान बुद्धाने इथं काय केलं, मोक्षाचा दुसरा त्याच्या भाषाक्रम आहे, तर ते मोक्ष जे आहे निब्बाण आहे त्याला जिवंतपणे भेटलं, मरणानंतरची गोष्ट नाही. तर त्याला जिवंतपणे ते सुख भेटलं पाहिजे. आता इथं मोक्ष म्हटल्यानंतर मरणानंतर भेटते, मरणानंतर सर्व देव भेटते. तर भगवान बुद्धाने काय म्हटलं आहे, मरणानंतरचा मोक्ष नाही म्हटलं आहे, तो जिवंतपणे असलेला मोक्ष त्यांना भेटला पाहिजे आहे ना. अशा पद्धतीनं
त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी तिसरी कल्पना सांगितली, तिसरा विचार सांगला, सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकाराचा निग्रह करणे. म्हणजे आपल्या मनाचा जो विकार आहे तो सरळ जळून नष्ट झाला पाहिजे. असा 3 भाग निब्बाणामध्ये सांगितले. समजलं ना? पहिला भाग कोणता? आत्म्याला स्थान दिलं नाही, आत्म्याच्या सुखाची माणसाला सुख भेटलं पाहिजे. दुसरं, मरणानंतर सुख नाही, त्याला जिवंतपणे सुख पाहिजे. दुसरा भाग. तिसरा भाग म्हणजे त्याच्या मनामध्ये ज्या काय जळून नष्ट झाल्या पाहिजे. अशा 3 प्रकारच्या गोष्टी त्या निब्बाणामध्ये भगवान बुद्धाने अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणून भगवान बुद्ध जिथं गयेला राहत असताना भिक्खूंना जे प्रवचन केले त्यात मुख्य विषय म्हणजे राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नी आहेत आणि तो अग्नी म्हणजे संसारात काय आहे पेटत आहे. तर भगवान बुद्धाने भिक्खूंना प्रवचित केले, भिक्षूंना उपदेश केला, तेव्हा राग द्वेष हा जो याला भगवान बुद्धाने काय म्हटलं नाही, हा अग्नी म्हटलं नाही. आणि हा अग्नी आता भगवान बुद्ध सांगतात या अग्नीबद्दल, भिक्खू अखिल संसार म्हणजे एक पेटता अग्नी आहे आणि तो संसारातील कोणकोणत्या वस्तू जाळीत आहे. तर अशा पद्धतीने हे काय आहे, पूर्ण संसार काय आहे, एक पेटता संसार आहे, जग आहे आणि या जगामध्ये सगळ्या वस्तू जळत आहेत. तर कोणत्या कोणत्या वस्तू जळत आहेत? भिक्खूंनो, भगवान बुद्ध सांगतात, भिक्खूंनो चक्षु इंद्रिय हे पेटत आहे. चक्षु इंद्रिय म्हणजे हे डोळं काय आहे, पेटत आहे. चक्षु इंद्रिय पेटलेले आहे, रूप पेटलेला आहे. रूप पेटलेला आहे म्हणजे काय? शरीर नाही, जे आपण डोळ्याने पाहत आहोत ना. रूप म्हणजे काय? शरीर झाला, पण जे दिसणारी वस्तू, चक्षुला काय दिसते? वस्तू दिसते ना, ती सुद्धा काय आहे, पेटत आहे. म्हणजे जी वस्तू पाहत आहे ती वस्तू काय आहे, पेटत आहे. चक्षु संस्कार हे पेटलेले आहे. आता त्या ज्या वस्तूला ज्याने पाहिलं नाही त्याच्यामध्ये संस्कार निर्माण झाले तेही काय आहे, पेटत आहे ना. डोळ्याने होणाऱ्या जाणीवा या सुद्धा काय आहे, पेटत आहे. म्हणजे जे काही पाहिलं नाही त्याचा अनुभव सुद्धा त्याला मिळत आहे तेही काय आहे, पेटत आहे. आणि अशा पद्धतीने चक्षु संस्कार उत्पन्न झाल्यामुळे सुखकर दुःखकर अदुःखकर गोष्टी याही जडत आहे. म्हणजे अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी तू पाहत आहे त्याच्यामध्ये सुखकर असो, दुःखकर असो, दुःखकर असो, सुखकर असो, या दोन्ही गोष्टी काय आहे, सगळं पेटत आहे. अशा पद्धतीने चक्षु विज्ञान पेटत आहे. आणि ह्या कशामुळे पेटत आहे? त्या रागाने पेटतात, द्वेषाने पेटतात, मोहाने पेटतात, जरा मरण मृत्यू दुःख दोमंश याप्रमाणे उपयास निराशा यामुळे काय आहे, सगळं जळत आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्ध सांगतात. या सगळ्या वस्तू कशामुळे जळतात की जन्म मरण राग द्वेष मोह या सगळ्या गोष्टीमुळे काय जातात, त्या जळत आहेत. आणि भिक्षूंनो सोत इंद्रिय जळत आहे. आता जसं हे डोळ्याचा इंद्रिय चक्षु इंद्रियाबद्दल सांगितलं, तशाच पद्धतीने सोत इंद्रिय म्हणजे कान आहे ना, तर हे सोत इंद्रिय सुद्धा काय आहे, जळत आहे. घाणेंद्रिय जळत आहे, घाणेंद्रिय म्हणजे ना आहे ना, ते सुद्धा जळत आहे. जिवेंद्र ही सुद्धा आहे ना, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर रस इंद्रिय जिवेंद्र रस जळत आहे, शरीर जळत आहे आणि चित्ताच्या संकल्पना विकल्पना जळत आहे. चित्त संस्कारा म्हणजे आज सुख दुःख आहे वेदना अदुःखद वेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत. अशा पद्धतीने 6 इंद्रिय सुद्धा काय करतात, जे काही ते 6 इंद्रिय त्याच्या इंद्रियाच्या जे काही गुण आहेत हे सगळं काय आहे, संस्कार काय आहे, जळत आहे. आणि या सगळं कशामुळे जळतात, या सगळ्यामुळे काय होतात, 3 प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात. सुखद होतात, दुःखद होतात आणि सुखद अदुःखद 3ही प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात या सगळ्या 6 इंद्रियापासून. आणि हे सगळं काय आहे, जळत आहे. तर अशा पद्धतीने आणि त्या कशामुळे जळतात, रागाग्नीमुळे, द्वेषाग्नीमुळे, मोहाग्नीमुळे आणि जन्म जरा मृत्यू दुःख दोमन्य आणि उपयास याप्रमाणे त्याचं काय आहे, सगळं जळत आहे. आणि हे जाणल्यावर भिक्षूंनो प्रज्ञावान श्रेष्ठाच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती उत्पन्न होते. म्हणजे हे सगळं जाणल्यानंतर तो व्यक्ती काय होतो, या सगळ्यापासून दूर राहतो, विरक्त होतो. आणि हे विरक्त असल्यामुळे उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणी रागाग्नी विकार मावळला जातो. विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यामुळे त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होती. आता अशा पद्धतीने त्याने सगळं जाणल्यामुळे काय होतं, त्याच्यातला जो राग आहे तो काय होतो, नष्ट होऊन जातो. याला काय म्हणलं भगवान बुद्धाने, रागाग्नी म्हटलं नाही, हा विकार काय आहे, जळून जातो, नष्ट होतो. आणि अशा पद्धतीने तो जळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तो मुक्त झाला म्हणजे त्याचा राग नष्ट झाला, तर अशा पद्धतीने त्याला मुक्तीचं काय होते, जाणीव होते. अशा पद्धतीने त्याला सुख मिळते.
आणि मग हे सुख म्हणजे निब्बाण होय. अशा पद्धतीने निब्बाणामुळे सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आवश्यक. आता आता अशा पद्धतीने काय होतं, निब्बाण सांगितलं. आता निब्बाणामुळे सुख कसं मिळते या प्रश्नाचे उत्तर आवश्यक आहे. आता कशा पद्धतीने, आता एक सर्वसामान्य मजबूत अशी माणसाला पुरेशी मिळेली नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समृद्ध काही एकाच शक्य नाही. भोवती समृद्ध आणि संपन्न म्हणून सुद्धा मनुष्याला दुःखी. आता असं आहे की एखाद्या व्यक्तीला माणूस दुःखी केव्हा होतो, एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू नाही भेटली तर दुःखी होतो. पण असं नाही आहे की त्या व्यक्तीला ती वस्तू भेटूनही दुःखी होत असते, आहे नाही. जसं उदाहरणार्थ आहे की तुम्हाला भोजन नाही भेटलं तर तुम्ही दुःखी होणार नाही, पण भोजन भेटूनही माणूस दुःखी होऊ शकते, आहे ना. इथं जो काही संपन्न आहे असे व्यक्ती सुद्धा काय होतात, दुःखी होतात. म्हणजे एखादी वस्तू भेटली नाही म्हणून दुःखी होत नाही, भेटली तरीही दुःखी होत असतात. बरोबर आहे. जसं काय, आता जसं काही लोक असतात ना, त्या एखाद्या मुलाचं लग्न झालं नाही त्याची आधी मोठी चिंता करते, माझ्या मुलाचं लग्न झालं नाही, मोठी चिंता राहते ना, आहे ना. आणि लग्न झाल्यानंतर सुनच बरोबर भेटली नाही, आहे ना. अशा पद्धतीचं ते समजा काय, नव्हती तेव्हाही दुःखी आणि असल्यानंतरही दुःखी, आहे ना. तशाच पद्धतीने माणूस एखादी वस्तू नसली तरी दुःखी होतो आणि असली तरीही दुःखी होत असतो, आहे ना. तर हा जो लोभाचा परिणाम आहे, तो लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्या जीवनाचा शाप आहे. म्हणजे लोभ काय आहे, गरीबालाही जो शाप आहे आणि श्रीमंताला काय आहे, शापच आहे. म्हणजे तो सर्वांना शाप आहे. हा विचार भिक्षूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धाने स्पष्ट केला आहे. लोभामुळे शुद्ध आणि रागामुळे शुद्ध, मोहाने मूळ झाल्यामुळे माणसाचे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दल विचार मनात घोळत असतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवतात. आता माणूस आहे लोभामुळे, रागामुळे, द्वेषामुळे काय होतो, तो त्याला बळी पडतो आणि तो बळी पडल्यानंतर त्या बळीचा त्याचा विचार निर्माण होतात त्या गोष्टीचे, आणि त्या गोष्टीला बळी पडल्यामुळे त्याला मानसिक वेदना आणि पीडा निर्माण होतात. कशामुळे, रागा द्वेषाला बळी पडल्यामुळे त्याला त्या वेदना निर्माण होतात आणि तो दुःखी होत असतो. परंतु जर लोभ, राग, मोह याचा पूर्ण विच्छेद केला, मग माणसाने काय केलं पाहिजे, रागापासून, द्वेषापासून, मोहापासून पूर्णपणे तो दूर राहिला, नष्ट केलं त्याने, तर त्याचा माणसाला स्वतःही दुःखी होत नाही आणि त्याच्याप्रमाणे दुसऱ्याही ज्या दुःखी तो करत नाही आणि अशा पद्धतीने त्याच्या मानसिक वेदना आणि पीडाही त्याला अनुभवायला भेटत नाही. तर मग त्याचं दुःख पण नष्ट होते. तर जो माणूस लोभाला बळी पडत नाही, मोहाला बळी पडत नाही, अज्ञानाला बळी पडत नाही, तर अशा पद्धतीने त्याला त्या वेदना उत्पन्न होत नाही. मग अशा पद्धतीने तो दुःखी होत नाही, है ना. आणि असे झाले की बंधूनो, ते हवेचे वाटणारे आणि आकर्षक आणि बुद्धिवान सावकाच्या साध्यते निर्वाण जीवनात मय करते ही जन्मी अक्षता होते. अशा पद्धतीने झाले कोणाला राग, द्वेष, मोह जर नष्ट झालं तर त्याला याच नाही तर या सगळ्या जीवनाचं सर्व सुख त्याला तिथं भेटत असतं. म्हणजे अशा पद्धतीने त्याला निर्वाण मिळत असतं. तर माणसाला दगदग करणारे आणि त्याला स्तुती करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे. रागाच्या द्वेषामुळे अग्नीचे रूप योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याच्या मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निर्वाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणारा शृंखला आहे. ज्या क्षणी मनुष्य या विकारापासून मुक्त होतो त्या क्षणी तो निर्वाणाचा मार्ग आक्रमण करतो. अशा पद्धतीने भगवान बुद्धाने सांगितलं नाही की निर्वाण प्राप्त करण्यासाठी अडचण कशाची असते, कोण अडथळा निर्माण करते, दुःख. कारण सांगितलं, दुःखाचं कारण काय आहे, तृष्णा, आहे ना. आणि या तृष्णाच म्हणजे काय आहे, निर्वाणाचे काय आहे, अडथळा आहे. म्हणून त्या अडचणा असल्यामुळे माणूस निर्वाणापर्यंत जात नाही, पोहोचत नाही. अशा पण जोपर्यंत माणूस या अडथळा दूर करत नाही तोपर्यंत निर्वाणापर्यंत पोहोचत नाही. अशा पर्यंत त्या विकारातून माणूस मुक्त झाला तो निर्वाणापर्यंत पोहोचत असतो. तर भगवान बुद्धाच्या मते या विकाराचे 3 प्रकार ते वर्गीकरण केले नाही. तर भगवान बुद्धाने या विकाराचे काय करणार, 3 प्रकारचे वर्गीकरण केलेले आहे. तर कोणते आहे, पहिल्या प्रकारात तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार आहे. आता पहिल्या प्रकारामध्ये काय आहे, कामुकता आणि लोभ प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये विषमतेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हा दुसरा प्रकार आहे.
त्याच्यानंतर तिसऱ्या वर्गामध्ये अविद्येतून उत्पन्न होणारे जडता, मूर्ता आणि मुदता हे दोष. तर अविद्या, अविद्या कशाला म्हणलं जाते? उदाहरण सांगायला कोणाने? अविद्या कशाला म्हणली जाते? अज्ञान म्हणजे कशाला व्हायचं? उदाहरण कशामध्ये अज्ञान नाही? कोणत्या तरी दगडाला माती घासून काहीतरी घासून त्याला देव मानणे हे सुद्धा काय आहे? अज्ञान आहे. बरोबर आहे. जर तुम्ही चालत असला, तुमच्या समोर एखादी मांजर गेली काडी मांजर, तर तुम्ही काय म्हणता? अपशकून झालं, हे सुद्धा काय आहे? अज्ञानात आहे. तर अशामुळे सुद्धा काय आहे? आपल्याला निब्बाणामध्ये अडथळे निर्माण होत असतात, है ना. म्हणून पहिल्या रागात बहुधा व दुसऱ्यात द्वेष, अग्नी, संबंध भावना आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन आणि भूमिका याच्यामध्ये निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारात अग्रीचा मोह हे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात आणि त्याच्यात निगडीत असतात. अशा पद्धतीने पहिल्या भागामध्ये आपण काय झालं की राग म्हणजे आसक्ती, आपल्याला पाहिजे आणि दुसऱ्या भागामध्ये काय आहे की नाही पाहिजे, है ना, त्याला द्वेष म्हटलं जाते. आणि तिसऱ्या भागामध्ये काय आहे? या गोष्टी न जाणणे, आहे ना. असे 3 प्रकार भगवान बुद्धाने पाहिलं नाही की निब्बाणाला पोहोचण्यासाठी 3 प्रकारचे लोक काय आहे? कारण आहेत, तृष्णा आहेत. या तृष्णा आपल्याला 3 प्रकारामध्ये असल्यामुळे काही निब्बाणापर्यंत पोहोचू देत नाही. समजल्या का 3 प्रकारच्या कोणत्या? नाही समजल्या तुम्ही? एक गोष्ट पाहिजे म्हणणे, दुसरी गोष्ट दूर करणे, नाही पाहिजे नसतं म्हणणे, बरोबर आहे. आणि तिसरी गोष्ट अजिबात काही जाणणं नाही, वाईटच नसते त्याच्याबद्दल, आहे नाही. तशा 3 गोष्टी मिळतात, त्याला अज्ञान. म्हणजे पहिली मोह म्हणजे आवड निर्माण, दुसरी द्वेष, नाही पाहिजे, तिसरा अज्ञान म्हणजे काय करतो हेच माहित नाही, आहे ना. या 3 गोष्टीमुळे काय होतं? निब्बाणाला अडथळा निर्माण होतो. तर भगवान बुद्धाच्या निब्बाणासाठी काही गैरसमज आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाणाच्या शब्दात व्यक्तित्व वृत्तीने अंकुर कुपर घालून विजवणे किंवा मालवणे असा आहे. या शब्दाचा व्यक्तित्वाचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाणा सिद्धांताचा अर्थहीन बनवलेला आहे. ते असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालवणे आणि ही क्रिया मृत्यू समान आहे. आता टीकाकारांनी निब्बाणाचा अर्थ बरोबर समजला नाही म्हणून त्याने आपल्या पद्धतीने काय करतात? त्याचा अर्थ सांगत असतात. तर काही जे अभ्यासक असतात ते त्या सांगतात. तर काय म्हणतात? मानवीच्या सर्व विकार मालवणेच म्हणजे निब्बाण असं म्हणतात. म्हणजे ते एक प्रकारचा काय? मृत्यू प्रमाण. आता माणसाची हालचालच जर होत नसेल तो माणूस काय आहे? म्हणून पावला, मग तो निब्बाण आहे का? याने का या टीकाकारांनी काय केलेलं आहे? कोणत्याही प्रकारची हालचाल न होणे किंवा क्रिया पूर्णपणे नष्ट होणे म्हणजे निब्बाण, अशा पद्धतीने चुकीचा सिद्धांत लावला. असा वाकडा अर्थ लावून त्यांनी निब्बाणाचा सिद्धांत हास्यास्पद बनवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जे कोणी अग्निप्रवचना म्हणजे अग्निस्फोटाचा सुद्धा भगवान बुद्धाने आणून दिलेला आहे. तर अशा पद्धतीने जे अग्निसुद्धा आहे त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे. तर कशा पद्धतीने सांगितलं गेलं नाही? तर सर्व प्रकारच्या प्रवृत्ती पूर्णपणे मानून टाकणे असे अग्निसूत्रामध्ये भगवान बुद्धाने सांगले आणि ते पेटले झाले ते अधिक त्याला इंधन सोडणे. म्हणजे कशामध्ये? सगळ्या प्रकारचे जे काही प्रवृत्ती आहेत म्हणजे कृष्ण आहेत ते काय आहे? नष्ट करणे, त्याला पुन्हा खतपाणी न घालणे, अशा पद्धतीने भगवान बुद्धाने त्यांना सांगत. तर दुसरी अशी गोष्ट आहे की प्रकार निब्बाण आणि परिनिब्बाण या भेद न करण्यात चुकले आहे. तर आता टीकाकारांनी काय केलं नाही? निब्बाण आणि परिनिब्बाण याच्यामध्ये भेद करण्यात ते चुकले. आता निब्बाण म्हणजे काय? निब्बाण म्हणजे माणसाच्या तृष्णा नष्ट होणे आणि परिनिब्बाण म्हणजे काय? तो तृष्णेत सगळं माणूस पुन्हा नष्ट होऊन जातो, आहे ना. म्हणजे म्हणून आहे ना, ज्याने तृष्णा नष्ट केलेला आहे त्यातून या माणसाची मुक्ती होणे म्हणजे काय? परिनिब्बाण. असे 2 भाग आहेत की या उदाहरण सांगितले आहे. जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबते, प्रज्ञा थांबते, होतात चलनवलन क्रिया थांबते, चेतना थांबते, तेव्हा परिनिब्बाण घडते. आणि परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालविणे नाहीसे होणे, म्हणजे इथून या जगातून परिपूर्ण मुक्त होणे, याला परिनिब्बाण म्हणतात. आणि निब्बाण या शब्दाच्या ठिकाणावरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म वाटावरील मार्ग करून इतका पुरेसा पृष्ठ ताब्यात ठेवणे की यापेक्षा निब्बाण अर्थाचा अधिकार नाही. म्हणजे
धर्म मार्गाच्या नुसार सर्व प्रकारच्या ज्या काही प्रवृत्ती आहेत म्हणजे वाईट प्रवृत्ती त्या तृष्णा या सगळ्या नष्ट करणे म्हणजे काय आहे निब्बाण होय. आता निर्वाण हा निर्दोष जीवनाला प्रतिबंध शब्द आहे. बुद्धाने राधाला ठिकाणी स्पष्ट करून सांगितले. आता निर्वाण काय आहे हा निर्दोष शब्द आहे अशा पद्धतीने म्हणून एकदा स्थवीर राज तथागताकडे गेला होता. राज नावाचा स्थवीर आहे भगवान बुद्धाकडे गेला आणि अभिवादन करून एका बाजूला बसल्यानंतर भगवान बुद्धाला विचारले तर निर्वाण म्हणजे काय. अशा पद्धतीने त्याने राज नावाच्या दृष्टीने भगवान बुद्धाला विचारलं की निर्वाण म्हणजे काय असं विचारलं. तर भगवान बुद्धाने त्याला उत्तर दिले निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन. काय म्हटलं भगवान बुद्धाने निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन म्हणजे पूर्णपणे पवित्र जीवन जगणे म्हणजे काय आहे निर्वाण आहे ना. तर भगवान बुद्धाने निर्वाण हे उत्तर दिल्यानंतर परंतु निर्वाणाचा उद्देश काय आता दुसरा प्रश्न विचारला तर आज निर्दोष जीवन हाच निर्वाणाचा उद्देश आहे आणि निर्वाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. तर पवित्रपणे जीवन जगणे हे काय निर्वाणाचा उद्देश आहे आणि हे निर्वाणाचं ध्येय आणि साध्य हेच आहे. अशा पद्धतीने निर्वाणाचं ध्येय आणि साध्य काय आहे पवित्र जीवन जगणे हे साध्य आहे. तर निर्वाण म्हणजे मालवणे किंवा नाश नव्हे तर सारीपुत्राने पुढे प्रवचनात सांगितले गेले नाही. सारीपुत्राने सुद्धा निर्वाणावर परिचय उत्तर एकदा भगवान बुद्ध सावरती अनाथपिंडकाच्या आश्रमामध्ये राहत असतात तेव्हा सारीपुत्र त्यावेळी त्या ठिकाणी राहत असतो. त्यावेळी भगवान बुद्धाने भिक्षूंना उद्देशून म्हणाले की भिक्षूंनो एही संपत्ती ऐवजी धम्माचे तुम्ही दायक म्हणजे तुम्ही भौतिक संपत्तीचे मालक न होता तुम्ही धम्माचे मालक व्हा. अशा पद्धतीने म्हटलं तुमच्याविषयी वाटणारा करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माचे दायक म्हणतो. म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात तुमच्याविषयी माझ्या मनात दया आहे प्रेम आहे म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही धम्माचे दायक व्हा. अशा पद्धतीने म्हटलं आणि भगवान बुद्ध असं बोलून आपल्या आपत्तीमध्ये निघून गेले आणि सारीपुत्र मग तिथे मागं राहिले आणि सारीपुत्र मागं राहिल्यानंतर काही भिक्षूंनी त्या भिक्षूला विचारलं की निर्वाणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी विचारलं आणि सारीपुत्राला निर्वाणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी विचारला तेव्हा सारीपुत्राने त्यांना सांगितलं लोभ हा काय आहे दोष आहे. द्वेष हा दोष आहे ना. लोभ आणि द्वेष घालवण्याचा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग होय आणि हा मध्यम मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो म्हणजे मध्यम मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जगायला शिकवतो ज्ञान देतो आणि तो आपल्याला शांती अभिज्ञा बोधी आणि निर्वाणाकडे घेऊन जातो. आता हा मध्यम मार्ग कोणता मध्यम मार्ग कोणता तर ज्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात तोच मध्यम मार्ग आहे. तर या अष्टांगिक मार्गामध्ये काय आहे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांग सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीच म्हणजे हा मध्यम मार्ग आणि तो अष्टांगिक मार्ग म्हणजे निर्वाणाचा मार्ग आहे. म्हणून क्रोध द्वेष ईर्ष्या मत्सर कुसुंगा लालचीपणा ढोंगी लबाडी उद्धटपणा मोह प्रमाद हे सिद्ध काय आहे दुष्ट विकार आहे आणि या मोह आणि प्रसाद याच्या परिवार याच्यातून मुक्त होण्यासाठी हा मध्यम मार्ग काय आहे आपल्याला आवश्यक आहे. आणि या मध्यम मार्गाने आपल्याला चांगली दृष्टी लाभ होते चांगल्या मार्ग आपल्याला पाहायला येतो ज्ञान मिळतो शांती मिळते अभिज्ञा मिळते आणि निर्वाणाकडे घेऊन जातो. अशा पद्धतीने निर्वाण हे दुसरे काही नसून ते अष्टांगिक मार्ग आहे असं सारीपुत्राने सांगितलं. अशा रीतीने सारीपुत्राने निर्वाणावरती एक प्रवचन केलं आणि भिक्षूने ते आनंद ऐकून आनंद वाटला आणि निर्वाण जो मूलभूत विचार आहे तो म्हणजे अष्टांगिक मार्ग आणि अष्टांगिक मार्गाशिवाय निर्वाण दुसऱ्याचा काही नाही. तर अशा पद्धतीने प्रवृत्तीचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिर्वाण ह्या दोन टोके आहेत आणि या निर्वाण हा त्यामधील मध्यम मार्ग आहे. म्हणजे आता दोन टोके आहे कोणता आहे परिनिर्वाण म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे आणि जीवनामध्ये काय आहे की जीवन जगणे याच्यामध्ये हे मध्यम मार्ग म्हणजे पवित्र जीवन जगणे म्हणजे मरणाच्या अगोदर चांगल्या पद्धतीने जीवन जगण्यास म्हणजे काय आहे निर्वाण परिपूर्ण शुद्धता जीवन जगण्यास काय आहे मध्यम मार्ग आहे. आणि हे लक्षात घेणे म्हणजे निर्वाणाच्या कल्पनामध्ये अशा पद्धतीने आपण जर कल्पना घेतला तर आपल्याला निर्वाणाबद्दल गोंधळ निर्माण होणार नाही. तर अशा पद्धतीने निर्वाणाचं हे का प्रवचन ऐकलं.